श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुमच्या आणि आमच्याकडं सोबतच नागपंचमी हा सण येत आहे. तर आमच्याकडं नागपंचमीच्या दिवशी कढाई किंवा तवा जो आहे तो गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवत नाही. तर आमची ही खूप जुनी म्हणजे प्रथा चालत आलेली आहे आणि आम्ही ती पाळतो. तर तुमच्याकडे ठेवत असतील मला माहीत नाही. तर आम्ही नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही. तर आम्ही जी आदल्या दिवशी जी काही आहे नागपंचमी दिवशीची तयारी आधीच करून ठेवतो. तर चला मी नागपंचमीच्या दिवशी साठी कोणती रेसिपी करतो आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ती रेसिपी कशी वाटते तेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर कोणती रेसिपी आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. चला तर मग. तर इथे मी छान अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. एका डिशमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. तर आपल्याला जे शेंगदाणे आहे ते मिक्सरमध्ये जे वाटण आहे ते काढून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेत आहे. तुम्ही बघू शकता डाळीचं पीठ अर्धाच वाटी घ्यायचं आहे, कारण जी आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला जास्त पीठ लागणार नाही. आणि गव्हाचं पीठ तुम्ही जास्तही घेऊ शकता. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी बाजरीचं आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. आणि आता त्यावरती आपण ही कोथिंबीर आहे ती टाकून घेणार आहोत. मी स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, कारण शेतामध्ये आता पाऊस चालू आहे. पावसामुळे कोथिंबीरीवरती बारीक बारीक जे मातीचे कण आहेत ते जाऊन बसतात. त्यामुळं 2 पाण्याने आपल्याला कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची आहे, कारण बारीक बारीक मातीचे कण त्यामध्ये असण्याची शक्यता असते. तर आता इथं घेतल्यानंतर तुम्ही यामध्ये मी आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर तुम्ही यामध्ये जिरं, ओवा, तुमच्या आवडीनुसार तीळ, बडीशेप टाकू शकता. आता आम्हाला जसं लागतं तसं मी करत आहे. तर इथं बघू शकता आपण जे मिरची आणि लसूण घेतलेला होता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. इथं मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता याचं मी जे पीठ आहे ते भिजवून ठेवते. तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा पिठाचा मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि आता मी इथं इडलीचं जे पात्र आहे ते घेतलेलं आहे. आणि आता त्या पात्रामध्ये आपल्याला ही जी कणिक भिजवली होती त्यातील ती पीठ घेऊन अशा प्रकारे हे मुटकुळे करायचे आहे. आपल्या ज्या प्रकारे आपण जिलेबी करतो तसंच हे पीठ भिजवायचं आहे. आणि आता इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं, पाणी उकळलेलं होतं. तर आता याला आपल्याला मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही 2-2, 3-3 तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ठेवू शकता. छोटे छोटे असेल तर 3 आणि बारीक जास्त थोडेसे मोठे असेल तर 2-2 ठेवू शकता. आणि आता आपण हे 10 मिनटात आपलं जे मुटकुळे आहे ते उकडले जाणार आहे. आणि तळून ठेवल्यानंतर हे खूपच छान लागतात आणि लवकर खराबही होत नाही. तर बघू शकता तुम्ही इथं आपले 10 मिनटानंतर जे मुटकुळे आहे ते झालेले आहे. तर आमच्याकडे याला मुटकुळे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता याला मी काढून घेत आहे एक एक करून. जे इडली पात्रात आपण मुटकुळे उकडत ठेवलेले होते ते काढून घ्यायचे आहे. तर आमच्याकडं पहिले काय करायचे, जे आपण बाजरीचे ताटं वगैरे असतात ना ते पातेल्यामध्ये ठेवायचे. आणि पहिले काही इडलीचे भांडे वगैरे नव्हते तर त्यामध्ये ठेवून मग ते उकडवले जायचे. पण आता भरपूर काही सुविधा उपलब्ध झालेल्या आहे, त्यामुळं आता मी इडलीच्या कुकरमध्येच उकडून घेते. आणि आता इथं तव्यावरती तेल टाकून याला आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया. जास्त तेलकट पण नाही करायचे आहे. तर इथं बघू शकता. तर आमच्याकडे अशा प्रकारे आदल्या दिवशीच पोळ्या वगैरे आमच्याकडं तवा ठेवत नाही, त्यामुळं अशा प्रकारे दिवसभर काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून असे वेगवेगळ्या रेसिपी करून ठेवतो. आणि त्याचंच थोडंसं पीठ उरलेलं होतं तर त्याचे अशा प्रकारे आम्ही धपाटे करतो, तुमच्याकडे म्हणजेच पराठे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आणि मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याला तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभारी. धन्यवाद.